नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मृदुंगे. तुम्हाला मागचा व्हिडिओ केला होता मी की मार्वेल गवताबद्दल बोललो होतो. तर तो आपला व्हिडिओ खूपच चालला मित्रांनो, लोकांनी खूप पाहिला. त्याच्यानंतर एकच की व्हिडिओ बनवायचं कारण की मी एकच कायसाठी व्हिडिओ बनवला आहे की मित्रांनो, आपण शेळ्या आपल्याकडं 5च शेळ्या आहेत आणि ते बी बंदीसाठी असतात आपल्या. आणि ते आपल्याला एक ते सांगायचं आहे की तुम्हाला शेळ्या घेण्याच्या आधी पहिल्यांदा तुम्ही चाऱ्याचं नियोजन करा. त्याच्यामुळं काय होईल, चाऱ्याचं नियोजन जर असलं ना, चारा तुमच्याकडे असेल ना, तर तुम्हाला दुसऱ्याच्या बांधाला जायची गरज पडणार नाही. मित्रांनो, आपण आधी चारा केला नाही, काय नाही, त्यामुळं आता शेळ्यांना चारा लागतो आणि आपल्याला दुसऱ्याच्या बांधाला जाऊन आपल्याला ही गुळवेल शिवरे ही दुसऱ्याच्या बांधून आणावं लागतं. लोक कोणी एखादं बोलतं मित्रांनो, आज इकडं रोज आमच्याकडेच काय येतो असं तसं. तर पहिल्यांदा शेळी ज्याला करायचं आहे त्याने मला वाटतं की चारा आधी उपलब्ध करून घ्यायला पाहिजे. चारा उपलब्ध असला तर मित्रांनो तुम्हाला वन फिरायची गरज पडणार नाही. आणि ही आपली बिटलची पाट तुम्हाला बोललो होतो, 5 महिन्याची गाभण आहे मित्रांनो. आपल्या एका शेतकऱ्याने दिली ती 1500 रुपयाला. तर आपण ही आता गाभण राहिली मित्रांनो, आपलं चांगलं झालं तेवढं. आणि याच्यामधूनच आपण हे शेड उभा केलं आहे मित्रांनो. हे शेड उभा केलेलं आहे. शेडचा खर्च जास्त काय नाही, आपण घरगुती केलेले आणि पत्रे फक्त विकत आणलेले आहेत मित्रांनो. बाकीचं काहीच आपला खर्च आलेला नाही. पण शेळ्यांसाठी चारा महत्त्वाचा लागतो मित्रांनो. शेळ्यांसाठी चारा खूप लागतो. हे बघा क्वालिटी कशी आहे आपल्या ह्याची शेरडाची. हा आपला बोकड आहे मित्रांनो, 5.5 महिने झाले याला. चकाकी हे सगळे व्यवस्थित आहे, सगळं खायला बियाला चांगलं. आपण दुसऱ्याच्या बांधावून कुठून जिथून भेटून तिथून आणतो. आपल्याकडं फक्त मार्वेल आलेला मित्रांनो चारायला, बाकीचं आपल्याकडं चाराच नाही. तर मला कृपा करून एक सांगायचं आहे की तुम्हाला चारा मेन आहे. चारा शेरडांना चारा केला ना आपल्या रानामध्ये, तर फिरायची गरज पडणार नाही तुम्हाला. इकडं रोज 2 टाईम चारा लागतो मित्रांनो यांना. हा बघा, आपण चारा आणलेला आहे जाऊन. आणि आता आपल्याकडे बारकी शिवरी पण आलेली, सरकारी शिवरी लावली ती आपण, ती बी आलेली, ती बी खातात. आणि गुळवेलचं सुद्धा शेरडा खूप आवडीनं खातात. पावसाळ्यामध्ये गुळवेल ते तुम्ही बांधवून आणला तरी एक दिवसाआड 2 दिवसाआड जर तुम्ही आणला तर शेरडा खूपच चांगल्या पद्धतीने खातात मित्रांनो गुळवेल. आणि शिवरी आहे आपली गावठी शिवरी. त्याच्यानंतर